जुन्या आठवणींना उजाळा. सत्यकथा भाग 186. लेखक राजेंद्र लहानू जाधव. अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव. जुन्या आठवणी म्हटल्यानंतर त्याही लहानपणच्या आणि ते ऐकण्यात ते कसे मनोरंजन वाटते तेही ते आठवले म्हणजे मग मात्र या हसू आल्याशिवाय राहत नाही. काही मनोरंजक असतात. मी साखरवाडीला 10-12 बरोबर मित्राबरोबर 1981 मध्ये सप्ताह साखरवाडीला होता. त्यावेळेस तिथे गेलो होतो आणि तिथे ज्यावेळेस ती मुलं हरवतात, दोस्त हरवतात, त्यावेळेस फारच धांदल उडलेलं असते. त्यातील एका मुला दोस्ताला शोधता नागेनव आली. 2-2, 3-3, 4 असे करून आम्ही त्या दोस्ताला शोधत होतो. त्याला शोधत असतानाच 3-4 पोरं आमची दोस्त लहानच होती. तेही शोधत होती, परंतु शोधता ते रस्ता चुकली आणि रस्त्याच्या कडेला दुसऱ्या बाजूला निघाली. तिकडे गेल्यानंतर तिथून एक ट्रॅक्टर जात होतं आणि ते ट्रॅक्टरही साकुरीचे बावके म्हणून होते. त्यांचं ते ट्रॅक्टर होतं. त्या ट्रॅक्टरमध्ये बाया, माणसं, लहान पोरं बसलेली होती. ट्रॅक्टर तारले रिकामी होती. 10-15 जण बसलेली होती. ह्या पोरामधीलच एका जणाने तिला हात केला. ते ट्रॅक्टर थांबवलं गेलं. ते ट्रॅक्टरमधील ड्रायव्हरने त्याला विचारलं, कुठे जायचं पोरावं? तर त्यांनी लगेच सांगितलं, आम्हाला निमगाववाडीला जायचं आहे. आणि ते ट्रॅक्टरही खरोखर तिकडे त्याच बाजूने जाणार होतं. त्यांना तिथे बसून घेतलं. त्या ट्रॅक्टरमध्ये बसल्यानंतर ते तसेच घरी निघून आले. घरी निघून आल्यानंतर ते आम्ही सर्वजण इकडे पाहत होतो. काय करावे काही समजेना. त्यातच लक्ष्मीवाडी सोसायटीच्या मध्ये जे काम करणारे वाणी काका, त्यांनी आम्हाला ज्या ठिकाणी भजने कीर्तने चालत होती, हरिपाठ चालत होती, त्या ठिकाणी थांबवलं होतं. तिथल्याच मग आमचे तेथील बरेचसे शिक्षक लोक सोमया शाळेमधील ते त्या ठिकाणी आली होती. त्यात गिरी सर म्हणून होते. ते आम्हाला क्लास टीचर होते. त्यांना मी ते सर्व सांगितल्यानंतर त्यांनी त्याला हुडकून आणलं होतं. म्हणजे अशाच एकंदरीत ही जुन्या गोष्टी फारच अचंबित करणारे असतात. आम्ही घरी आल्यानंतर त्या ट्रॅक्टरमध्ये मधून ती उतरलेली होती. त्यांनी ते पोरं अगोदर घरी आली आणि मग आम्ही सर्व घरी आलो. ती कहाणी ही रोमांचक कहाणी होती. फारच आमची धांदल उडाली. आम्ही रडून बेदार झालो होतो. आम्हाला घरी आता हाणतील का मारतील का याचाही धाक आम्हाला लागला होता. ह्या जुन्या गोष्टी ज्यावेळेस त्या आजी आजोबांनी माझ्या आजीला, आई वडिलांना सर्व सांगून ठेवलेली होती. आणि तीच कहाणी नंतर मी पूर्ण लिहून ठेवलेली होती. कारण त्यावेळेस एवढे माझे वय नव्हते की मी ते सर्व काही
पूर्णतः लिहून ठेवू शकतो। अशीच बरेचसे जुन्या आठवणी मी माझ्या डायरीत नमूद केलेल्या आहेत।